हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. वेलकम बॅक टू देवपूजा ब्लॉग्स. आणि आज आम्ही आलो आहे कर्जतला. आपलं हसल बसलचं रुटीन ब्रेक करून जरा ब्रेक घ्यावा आणि स्टेकेशनला यावं म्हटलं तर पुण्याच्या जवळ काय आहे, लोणावळा आणि कर्जत. सो आज आम्ही आलो आहे कर्जतला. अराउंड 80 किलोमीटर्स आहे कर्जत पुण्यापासून. सो मला 2 तास वगैरे लागले. सो तुमचं सस्पेन्स क्लिअर करते. आज आम्ही मॉन्टेरिया रिसॉर्टला आलेलो आहोत आणि हे फक्त रिसॉर्ट नाही आहे, हे एक ॲडव्हेंचरस रिसॉर्ट आहे. त्यामुळे इथे बऱ्याच ॲक्टिव्हिटीज होणार आहेत, इथे बरीच धमाल होणार आहे आणि ते सगळं आपण बघणारच आहोत. तर या ब्युटिफुल प्रॉपर्टीमध्ये टोटल 3-4 टाईप्सचे रूम्स आहेत. डिलक्स रूम, सुपर डिलक्स रूम, कॉटेजेस. सो आम्ही वुडन कॉटेज बुक केलेला आहे. चला तर मग बघूया ही प्रॉपर्टी कशी आहे, वुडन कॉटेज कसं आहे आणि सगळी इन्फॉर्मेशन मी थ्रू आउट द ब्लॉग देणार आहे. प्राइजेस, टायमिंग्स, इथे काय काय आहे, कसं आहे. सो त्यासाठी स्टे ट्यून आणि लेट्स गो फॉर रूम टूर. ह्या ब्युटिफुल वुडन कॉटेजमध्ये अगदी मधोमध बेड आहे, जो खूपच कम्फर्टेबल आणि कोझी आहे. ज्याच्यावर झुंबर वगैरे लावून तो अजूनच खूप प्रिटी आणि ब्युटिफुल वाटतो आहे. त्यानंतर रूममध्ये लॉंग मिरर आहे, जो देव आणि माझ्यासाठी खूपच गरजेचा आहे. त्यानंतर इकडे सिंक एरिया आहे आणि ड्रायर पण अवेलेबल आहे. त्यानंतर ह्या साईडला मिनी फ्रीज आहे आणि अनफॉर्च्युनेटली ते रिकामं आहे. त्यासोबतच टी व्ही, वायफाय, कॉफी स्टेशन आणि ऑफिस टेबल पण आहे. ॲक्च्युली अपोजिट साईडला वॉर्डरोब पण आहे, पण खूप सामान आहे त्यामुळे व्हिडिओ नाही घेतला आहे. प्रत्येक कॉटेजेस रूमची खासियत हीच आहे की ही प्रत्येक रूमला गार्डन व्ह्यू आहे आणि ओपन केल्याबरोबरच असा व्ह्यू आहे गार्डनचा. सो ब्युटिफुल, राईट? कॉटेजच्या बाहेरच एक सिटिंग एरिया पण आहे, जिकडे बसून आपण कॉफी एन्जॉय करू शकतो. मग फ्रेश वगैरे होऊन आम्ही निघालो लंचसाठी आणि जाताना दिसलं की इथे डिलक्स रूम, सुपर डिलक्स रूम आणि डॉमेट्री पण अवेलेबल आहे आणि पार्किंगला खूप छान स्पेस आहे. आणि त्यानंतर खूप भूक लागली होती, मग आम्ही लंचचं लोकेशन शोधत शोधत शेवटी पोहोचलोच. व्हेज, नॉनव्हेजमध्ये भरपूर ऑप्शन्स दिसले इकडे. फ्राईज आणि आईस्क्रीम पण होतं. काय घेऊ काय नको असं झालं, पण इतर लोकांसमोर राजू आणि रॅन्चोची लग्नातली प्लेट नको वाटायला म्हणून जरा शिस्तीत एक एक आयटम घेतला आणि परत घ्यायला येऊ म्हणत ताव मारून सगळं संपवलं. मग ताव मारून खाल्ल्यावर मला फार झोप येत होती आणि देव एक्सायटेड होता ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज आणि वॉटर पार्कसाठी, जे ह्याच रिसॉर्टमध्ये आहे. मग त्याने खूप कन्व्हिन्स केल्यावर आम्ही वॉटर पार्कला जायचं ठरवलं, जिथे ऑलरेडी फार लोक होते आणि जे फार धमाल आणि मज्जा करत होते आणि मस्त गाण्यांवर नाचत पण होते. हे सगळं बघून आमची झोपच उडाली. मग तिकडे वॉटर पार्कमध्ये मज्जा करून झाल्यावर आम्ही ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी करायला गेलो, जे खूपच इझी वाटत होतं. म्हणून मस्त हेल्मेट, ग्लोव्ज आणि सेफ्टी बेल्ट्स घालून गेलो. आणि फर्स्ट स्टेपला मी माघारच घेतली, कारण ते वाटतंय तेवढं इझी नाही आहे. टोटल 13 ॲक्टिव्हिटीजचं ते टावर आहे, जे शूरवीर देवने मजेत कंप्लीट केलं आहे. मुझे अपने घर जाना है. मुझे घर जाना है. राम 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 राम. चलने से ज़्यादा और निकालने को टाइम लग रहा है. झिपलाईन तर सोपी असते, चल ते करू म्हणत मी पुढे पुढे पळाली आणि हाईट फोबिया असल्यासारखं मी ते पण नाही केलं आहे. मग देवला म्हणाले, तुझं ऐकून वॉटर पार्क आणि ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीला मी आले ना, आता माझे फोटोज काढून दे, असं त्याला ब्लॅकमेल केलं. आणि हे सगळं चालू असताना रेन डान्सच्या इथून म्युझिकचा आवाज यायला लागला आणि फोटोज अर्धवट सोडून आम्ही स्विमिंग पूल आणि रेन डान्ससाठीच पळालो.
इकडे स्विमिंग पूल होता. रेन डान्समध्ये मस्त लोक धमाल करत होते आणि प्लस हाय टी पण होती. मग मस्त सनसेट बघत बघत आम्ही हाय टी आणि स्नॅक्स एन्जॉय केले. मग आता डिनरपर्यंत काय करायचं म्हणत इंडोर गेम्स आणि बॉक्स क्रिकेट खेळायला गेलो. कॅरममध्ये देवला 2 वेळा हरवून डिनरसाठी गेलो. ह्यांच्या रूफटॉप रेस्टॉरंटला बुफे डिनर होता, जिकडे प्रत्येक टेबलवर प्रत्येकाचं नाव लिहिलेलं होतं. स्कूलमध्ये कधी फर्स्ट बेंच नाही मिळाला, पण मॉन्टेरिया रिसॉर्टने आम्हाला फर्स्ट स्कायव्ह्यू टेबल दिलेला होता, जिथे खूप सुंदर ॲम्बियन्स होता आणि बुफे सिस्टीम होते डिनरसाठी. आणि मस्त फेवरेट सॉन्ग एन्जॉय करत करत आम्ही डिनर एन्जॉय केला आहे. नेक्स्ट डे कॉटेजच्या बाहेरचा व्ह्यू बघून बघून आमची मॉर्निंग गुड झाली. आणि चला आता एवढं लेट उठलो आहे तर नाश्ता संपेल असं टिपिकल म्हणत ब्रेकफास्टसाठी निघालो आणि मस्त ताव मारून ब्रेकफास्ट केला. मग पॅकिंग तू कर मी नाही करत असं म्हणत म्हणत दोघांनीच पॅकिंग केली. आणि अरे आपलं रायफल शूटिंग तर राहिलं आहे म्हणत रायफल शूटिंगला गेलो आणि तिथे फार धमाल आली, कारण त्यांनी आम्हाला पूर्ण रायफल शूटिंगची प्रोसेस एक्सप्लेन केली, कसं करायचं काय करायचं. हा जो रायफलचा बट पॅड आहे चेस्ट अँड शोल्डरच्या मध्ये राईट हँड ट्रिगरवर लेफ्ट हँड फोर हँड ग्रिपवर त्याला चीक रेस्ट बोलतो. तर आपला राईट साईडचं जे चीक आहे रेस्ट करतो या पोझिशनमध्ये लेफ्ट आय क्लोज करून राईट आय या स्कोपमधलं समोर जो टार्गेट पेपर तुमच्यासाठी पाठवता येईल तो तुम्हाला विजिबल करायचा. विजिबल करण्यासाठी स्कोपमध्ये आणि फोर हँडमध्ये 4 फिंगरचं डिस्टन्स कंपल्सरी आहे. थोडं लांब म्हणजे क्लिअर दिसण्यासाठी. ओके, जास्ती जवळ जाऊन बघाल तर ब्लर या ब्लॅक शेड दिसतं. आता तुम्हाला नॉर्मल खाली घ्यायला लागतं. तुम्हाला पण 5 स्टार भेटेल, फक्त एक्सिलेंट भेटेल. माझी हवा होऊन जाईल. वाह दीदी वाह दीदी. खूप अमेझिंग एक्सपिरियन्स होता. प्लस तिथे आर्करी पण होती, सो आम्ही ती पण केलेली आहे. आणि मग आता मी ओव्हरऑल रेटिंग देते रेझॉर्टची. सो आमच्या एक्सपिरियन्सनुसार ही प्रॉपर्टी वर्थ द प्राईज आहे. इथलं फूड, ॲक्टिव्हिटीज, रूम, सर्व्हिसेस या सगळ्यांना मी 9 आउट ऑफ 10 देईल. ह्या रिसॉर्टमध्ये रूम्सची स्टार्टिंग प्राईस आहे 4,600 एक्सक्लुडिंग टॅक्स. आणि आम्ही जो बुक केला होता वुडन कॉटेज त्याची प्राईस आहे 9,800 एक्सक्लुडिंग टॅक्स. पण या 9,800च्या पॅकेजमध्ये ब्रेकफास्ट, लंच, डिनर हे सगळं इन्क्लुडिंग होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला आमचा कोड जर तुम्ही यूज केला तर तुम्हाला बुकिंगला 10% ऑफ मिळणार आहे. कोड आहे देवपूजा 10. सो ह्या सगळ्याचे डिटेल्स तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन नक्की चेक करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्लॉग अँड आय होप यू एन्जॉयड इट. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला स्टे ट्यून राहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एन्जॉय करत राहा. Thank you so much, guys. वाह क्या सीन है.